हा बघताय हा अरबी समुद्र आहे आणि आपण आहे कुठे गणपतीपुळ्यामध्ये. मित्रांनो ही रूम आहे, 5 स्टार रूम पेक्षा कमी नाही. पिळगावकर त्यांचा बघा नवरा माझा नाव सांगतो. तो पिक्चर पाहिल्यानंतर इकडे यायची इच्छा झाली होती. मित्रांनो समुद्र किनारी आलोय. हॅलो मित्रांनो, आज आपण जाणार गणपतीपुळेला. तर गणपतीपुळेला जायचं म्हटलं तर आपण कसं जाऊ शकतो, तिथं गेल्यानंतर राहण्याची सुविधा कशी आहे, किती खर्च येतो साधारण, गणपतीचं दर्शन घेण्याची योग्य वेळ काय, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तिथे गेल्यानंतर आम्ही कसं केलं, कसं एन्जॉय केला, किती मजा आली, मस्त व्हिडिओ झालाय. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो साधारण दुपारी आम्ही निघलो 1-1:30च्या दरम्यान. नंतर सातारा कराड मार्गे आंबा घाटातून कोकणात उतरलो. मॅपमध्ये जर बघितलं तर 6-6.5 तासात पोहोचल असं दाखवत होतं. त्याच दरम्यान आम्ही तिथं पोहोचलो. मित्रांनो कुठेही बाहेर गेल्यानंतर आपल्याला पहिला प्रश्न असतो की राहायचा आणि खायचं काय. तर आमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था 1 नंबर झाली होती. मित्रांनो ही रूम आहे, 5 स्टार रूम पेक्षा कमी नाही आहे. एकदम मस्त आहे, आम्हाला तर आवडली आणि बजेट फ्रेंडली, म्हणजे कमी पैशात भेटली आम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही रूम आहे, डबल बेडची, फॅन आहे, एसीची गरज वाटलीच नाही आम्हाला. इथं टेरिस आहे आणि इथं बेसिन आहे, बघू शकता किती छान आहे. आणि इकडं आता टॉयलेट दाखवतं बघा. टॉयलेट पण एकदम स्वच्छ आहे, क्लीन आहे, गरम पाणी पण येत होतं. आणि हे कबर्ड आहेत काय ठेवायचं असेल तर. रूममध्ये चेक इन केल्यानंतर मग आम्ही जेवण करायला गेलो. जेवण पण एकदम व्यवस्थित होतं, राईस प्लेट वगैरे मस्त झालं जेवण वगैरे. पोरांना पण खाल्लं. दुसऱ्या दिवशी मित्रांनो सकाळी नाश्त्याची वेळ 6:30 ते 10 पर्यंत आहे. तर आम्ही आता नाश्ता करूनच चेकआउट करणार आहे. मित्रांनो नाश्त्यासाठी पोहे ऑर्डर केले होते, नाश्ता आलेला आहे, या नाश्ता करायला. मित्रांनो आम्ही इथं रूम बुक केल्यामुळं जेवणाचं नाश्त्याचं आमचं टेन्शन गेलं होतं. हा जो रोड जातो हा सरळ जातो गणपतीपुळे मंदिर. गणपती बाप्पांचं जे मंदिर आहे तिकडं समुद्राकडे. तर चला जाऊया मंदिराकडे, बघूया कसं आहे मंदिर, कसं आहे समुद्र. मित्रांनो आता सकाळच्या 8:30 वाजल्यात आणि गरम व्हायला चालू झालं, एकदम घामच फुटलाय आम्हाला तर. हो होतं गरम. बाबू हो का, यश चष्मा बिस्मा घालून टाकास मध्ये कुठं चाललाय? गणपती बाप्पाकडे चालला का? गणपती बाप्पा मोरया मोरया, चला मोरया. मित्रांनो या ट्रिपमध्ये माझ्या बरोबर होते कोमल, यश, माझी मेहुणी आणि साडूभाऊ आणि त्यांची मुलगी. मित्रांनो आम्ही जिथं स्टे केला होता तिथून गणपती मंदिर फक्त 1 किलोमीटर अंतरावर होतं. तिथपर्यंत आम्ही गाडीने गेलो. मित्रांनो ही आहे गणपतीपुळे मंदिराची कमान, इथून आतमध्ये एंट्री करायची. मित्रांनो समुद्र दिसायला लागला इकडं पाठीमागे. तू आधी आली होती का गणपतीपुळ्याला? नाही, पहिल्यांदा चालू. मित्रांनो 2004 मध्ये ज्यावेळेस सचिन पिळगावकरचा पिक्चर आला होता बघा, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, त्यांचा बघा नवरा माझा नाव सांगतो. तो पिक्चर पाहिल्यानंतर इकडे यायची इच्छा झाली होती, कसं आहे मंदिर बघायची. पण आत्ता चान्स आलाय, एवढ्या दिवसानंतर आत्ता आलोय 2024 मध्ये, 20 वर्षानंतर आलंय. तर चला बघूया कसं आहे, तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो नेहमीपेक्षा गर्दी कमी वाटते, मोकळं आहे तसं, लवकर दर्शन होईल असं वाटतंय. चला बघू. कुठे काय आहे ते, काय आहे? मित्रांनो मंदिराची इथं आल्यावर यशने हत्ती बघितला. कसं आहे हत्ती? पाय कसं केलाय त्याने? मंदिराच्या बाहेर गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती होती. तिथे लोक आपल्या इच्छा त्याच्या कानात सांगत होतात. मित्रांनो या गणपती मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे, स्वयंप्रकट झालेली आहे अशी इथली मान्यता आहे.
आणि मित्रांनो इथली गणपतीची मूर्ती पुन्हा पुन्हा पाहावी अशी आहे, एकदम वेगळी अशी. मित्रांनो अतिशय सुंदर असं गणपती मंदिर आहे आणि पाठीमागं बघू शकता, मंदिराच्या पाठीमागं डोंगर आणि इकडं समुद्र. एकदम सुंदर असा सीन आहे आणि इथली गणपतीची मूर्ती अशी वेगळीच आहे, आतापर्यंत मी पाहिलीच नव्हती अशी. गणपतीचं दर्शन झालं मित्रांनो, एवढं पाणी पाहिल्यावर यश थोडी थांबते, यश निघाला पाण्याकडे. मित्रांनो फायनली समुद्र किनारी पोहोचलेले गणपतीपुळ्याच्या. यश पहिल्यांदाच आलेला आहे समुद्र किनारी. ते माती बघून एकदम खेळायला लागलाय माती. चला बघूया समुद्र किनारा. इथं राईड पण आहेत भरपूर, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे घोडा आहे, ती गाडी आहे मॉन्स्टर गाडी. पाठीमागं बघू शकता आता समुद्र किनारा. वाव चल यश पाण्यात, यश पाण्यात तिकडे बघ चल. तर यशला बोलावतोय तरी याय नाही, मी म्हटलं कुठं जायचंय त्याला बघूया. तर त्याला जायचं होतं या डायनासोरकडं. त्याच्याकडे पळत पळत तर गेला तो, पण त्याला विचारलं तुला त्याच्यात बसायचं का, तर नाही म्हटला. चल जाऊ, चला मम्माकडे जाऊया. मित्रांनो समुद्र किनारी आलोय. कुठे आलोय? किती पाणी आहे? पाणी किती आहे? लय पाणी. तर ना आम्ही पोचतोय नाही पोचतोय तर आमच्या साडूभाऊंनी मास्टर बाईक राईड घेतली. राईड ही चालू करणार, गाडी चालवल्या कोमल आणि मी. चला बघूया ती राईड. मित्रांनो राईडच्या किमती तशा कमी होत्या गोव्यापेक्षा. 300 रुपयात कोणती पण राईड होती इथं. शीशे काला एनक पाया काला, चंडीगढ़ तेरे करके आया नी तेरे दासी अंबाला. मुंडा में पंजाबी कुड़िया कहंदी ला ला ला. काय करतोय? काय करतोय? पजामा काला काला. माती तू काय करते? काला काला पजामा काला. माती खेळताय दोघं? झोपलो मी. मित्रांनो सकाळ सकाळ जर तुम्ही गेला तर गणपतीचं दर्शन पण व्यवस्थित होईल आणि फोटोज पण मस्त येतील आणि मजा पण येईल तुम्हाला खेळायला. तुम्ही सकाळी जावी ही सजेशन आहे. मित्रांनो समुद्रातून पोहून आल्यावर, आंघोळ करून आल्यावर जे आपल्या अंगात माती बसते, समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आग होते, त्याच्यासाठी आंघोळ करायला लागते. मित्रांनो इथं आतमध्ये गेल्यानंतर ते पाणी देतात एक बादली भरून. गरम पाणी जे असते ती एक बादली 40 रुपयाला. त्याच्यात आपण गार पाणी किती पाहिजे तेवढं टाकून आंघोळ करू शकतो. 40 रुपये एका बादलीचे. अशा प्रकारे इथं या आंघोळीचे पैसे घेतात. जर तुमची रूम आधीच बुक असेल तर रूमवर जाऊन तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता. आम्ही काय केलं, चेकआउट केल्यानंतर आम्ही समुद्रात गेलो, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. मित्रांनो आता मेन पॉईंट, आम्ही कुठं राहिलो होतो ते दाखवतो तुम्हाला. हे काय आहे गणपतीपुळ्याचा भक्त निवास. एकदम टापटीप अशी बिल्डिंग आहे, त्याचप्रमाणे आतली व्यवस्था पण टापटीप आहे. एंट्रीलाच तुम्ही बघू शकता इथं गार्डन आहे. नंतर मित्रांनो ह्या शिड्या चढून गेल्यानंतर वरती रिसेप्शन आहे, तिथं आपण जाऊन रूम बुक करू शकतो. मित्रांनो रूमचे चार्जेस पण नॉमिनल आहे. तुम्ही जशी रूम घ्याल तशी 350 पासून 1200-1500 पर्यंत रूम आहे. तुम्ही जर बाहेर राहिला तर रूमच्या किमती काही पण सांगतात तुम्हाला. इथं रूम पण चांगल्या आहेत आणि किमती पण व्यवस्थित आहे आणि खायची प्यायची व्यवस्था पण एकदम चांगली आहे. भक्त निवासमध्ये आल्यावर पार्किंगची पण एकदम व्यवस्थित सुविधा आहे. इकडे बघू शकता सगळी पूर्ण पार्किंग आहे आणि खालचा जो फ्लोर आहे
तिथं पण सगळी पार्किंगच आहे. भक्त निवासाच्या खाली बेसमेंटमध्ये पूर्ण पार्किंग आहे. तिथं आपण पण गाड्या पण लावू शकतो आणि लिफ्ट आहे. लिफ्टचा वापर करून आपण वरती जाऊ शकतो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओसाठी लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि मित्रांनो, गणपतीपुळ्यात आल्यावर तुम्ही कसं कमी खर्चात राहू शकता याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला. याच्यावर अगोदर कोणीच व्हिडिओ बनवला नव्हता. थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब करा.